नमस्कार मित्रमैत्रिणी. अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे. आज आहे 26 मार्च. आज आहे श्रीरामनवमी. आम्ही अमेरिकेत जरी राहत असलो, तरी आम्ही भारतातली संस्कृती विसरलेलो नाहीत. आज माझ्या दोन्ही मुलांनी आणि आम्ही दोघांनी सुद्धा उपवास केलेला आहे. या ठिकाणी काय दिसतंय तुम्हाला? गिफ्ट बॅग, हो की नाही? तर माझा वाढदिवस मी साजरा केला. मी पाठवलं होतं निमंत्रण पत्रिका. कोणीही गिफ्ट आणायचे नाही असं लिहिलेलं होतं. पण तरी पण लोकांनी एवढे गिफ्ट आणलेत. तर माझ्या हातामध्ये माझ्या मैत्रिणीने गिफ्ट कार्ड दिलं. मी म्हटलं, "नाही, मी नाही घेणार." तर ह्या बॅगा पण इकडे-तिकडे, इकडे-तिकडे सगळ्यांनी ठेवलेल्या. मग माझा मुलगा आला आणि ज्या दिवशी बर्थडे झाला, "मम्मा बघ किती गिफ्ट आले, ओपन कर ना." आणि एवढी कामं होती. त्याला म्हटलं, "अरे ते महत्त्वाचं की आपली कामं महत्त्वाची. मम्माला किती कामं आहेत." आणि आम्हाला म्हणजे जायचं पण होतं डिझनीला दुसऱ्या दिवशी. खूप-खूप कामं. आता ते असू दे. तर आज 15 मार्चला माझा वाढदिवस झाला. तर 10-12 दिवस झालेत. अजून ओपन करून बघितलं नाहीये. आणि मला तसा इंटरेस्ट पण नाही. काही-काहींचं कसं असतं, "बघू, बघू, बघू." लगेच ओपन करून काय गिफ्ट मिळालंय मला? आणि मी लिहिलेलंच होतं, की गिफ्ट आणू नका म्हणून. तर असंच होतं माझ्यासाठी कोणी काही दिलं का ते बघितलंच जात नाही. नाही आपण बघूया, बघूया. पण वेळच मिळत नाही. इथे कामातच खूप वेळ जातो आणि आपली महत्त्वाची जी कामं आहे, ती आपल्याला आधी पार पाडायची. आपलं जे कर्तव्य आहे फॅमिलीसाठी, मुलांसाठी जे आपलं कर्तव्य आहे, आईचं एक कर्तव्य किंवा पत्नी म्हणून आपलं एक कर्तव्य आहे. ती जबाबदारी आपण पहिले पार पाडली पाहिजे, हो की नाही? बाकीच्या गोष्टी नंतर येतात. आधी संसार, घराची काळजी घेणे, घराची साफसफाई करणे, मुलांचं बघणे, नवऱ्याचं बघणे, सगळ्यांचं, हो की नाही? ती पहिली आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मला असं वाटतं. तुम्हाला कसं वाटतं? काय वाटतं? ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आता बघूया आपण. नील तर आता शाळेत गेलेला आहे. पण मी आता ओपन करते. कारण मग खूप आवाज येतो आणि व्हिडिओ पण बघायला मग आवाजात असं छान नाही वाटत. मग ट्रॅफिक पण आमचं घर पण आहे ना, रोडला लागूनच आहे. मग ट्रॅफिक पण खूप चालू होते. तो पण आवाज येतो. पण आता मी हा माईक लावलाय. बघूया. आवाज जर आला नाही तर चांगलंच आहे. चला आपण आता नील नाहीये, पण आपण आता ओपन करूया. बरेच दिवस झाले. रोज उद्या करू, आज करू, उद्या करू, आज करू, उद्या करू. हो रे बाळा, उद्या करू. करूया, करूया म्हणते मी त्याला. चला, आता कुठे ठेवलेल्या होत्या बॅगा. वॉव! सुंदर. हे बघा. तर हे खूप सुंदर आहे. कलर पण छान आहे, हो ना? कॉम्बिनेशन ग्रीन आणि पिंक. मला आवडतात. पिंक कलर माझा खूप आवडतो. हे बघा मी आत्ता बघितलं. इथे लिहिलेलं आहे टी सेट आणि इन्क्लुडिंग लीड म्हणजे झाकणासहित आणि शुगर बाउल आहे आणि क्रीमर आहे त्याच्याबरोबर. छान आहे. आता आपण हा इथे ठेवूया. हो की नाही? ही लगेचच फोल्ड करून टाकूया आणि आपण त्याच्यावरतीच ठेवूया असं. काय वाटतं तुम्हाला? अच्छा, त्याच्याबरोबर हे पण आलेलं आहे. वॉव! मस्त. काय सुंदर डान्स करते बघा मी. हॅपी बर्थडे. आपण हे इथे ठेवूया असं. आता काय बघूया? हे बघूया. वॉव! आवडलं का तुम्हाला?
आता मी ते ओपन नाही करत. आता नेक्स्ट ओ जड आहेत छान. बघा. 2 फ्लॉवर पॉट. हे बघा. नवीन स्टाईलचे. खूप जड आहेत. हे बघा. कसे वाटले तुम्हाला? आवडले का? पडायचे. छान आहे. डिझाईन पण छान आहे. छान आहेत ना? आवडलेत ना? जड आहेत. ठेवूया आपण. इथे हे बघा. कॅन्डल. छान वास आहे. वेस्टर्न ब्रुकचं हे. छान आहे. आणि अजून काय दिलंय तिने? हे बघा. वाव. नेकलेस. हा हार. ओ इयरिंगचं बहुतेक हे पडलेलं दिसतंय. हे बघा. इयरिंगचं आहे ना हे एक नाहीये. हे बघा. अशा छान आहेत रिंग्स. सुंदर आहेत ना? कॉपर ज्वेलरी. हो ना? आपण आता हे बर्नीला घालूया. काय वाटतंय? छान? हे बघा. एकीनेच एवढं दिले. कॅन्डल दिली, कानातले हार म्हणजे नेकलेस दिलाय आणि हे पण दिले. बघूया काय आहे. हो. स्कार्फ दिसतोय. शॉल आहे का? छान. सुंदर. हे बघा. वाव. छान आहे ना? बरीच मोठी आहे ती. मी आता ओपन नाही करत. हे बघा. वाव. छान आहे बघा. एलिफंट पण आहे. हो ना? आवडली का तुम्हाला ही शॉल? स्कार्फ? ते आपण आता इथेच ठेवूया. हो की नाही? यावरती असं. चला नेक्स्ट. अच्छा. रिकामी आहे. आता याच्यात काय होतं माहिती नाही. निलोबाने आमच्या काय केलंय माहित नाही. याच्यातलं आणि कुठे गेलं? ती एखाद्या बॅगमध्ये टाकलं माहित नाही. तर कुठे ठेवलं नाही तर का? हे बघूया आपण. खूपच जड दिसतंय. हो. हे बघा. हे बघा. एकात एक टाकलेत की काय? ती फाटली पण. ही बॅग फाटलेलीच आहे.
हे दाखवते मी आता तुम्हाला. हे बघा, हे बाऊल काचेचं. ओपन करून दाखवू का? आउच. हे बघा. छान आहे ना? हे बघा, सुंदर. आधी भयंकर जड असायचे, तरी पण त्यांनी आता क्वालिटी हे केली. ब्रँड सेमच आहे. सुंदर आहे पण. छान आहे ना? हा बाऊल. आता बघूया यात काय आहे. साडी. हे बघा. अच्छा, हा ब्लाऊज आहे बहुतेक. ब्लाऊजला ही अशी डिझाईन. आणि हे बघा त्याचा पल्लू. छान आहे ना? हे बघा. आवडली की तुम्हाला? चॉकलेटी कलरची आहे, मरून कलर आणि व्हाईट डिझाईन आहे. चला, झाली का बरोबर घडी? इथे ठेवूया आपण आता. ओके, तर हे पण आलंय. हॅपी बर्थडेच्या शुभेच्छा कार्ड. छान आहे. मला फुलपाखरं खूप आवडतात. ओके, आता नेक्स्ट काय आहे? की आता पिशवी आपण नंतर फेकू, पण तिचं. चला. ओहो, हे बघा. हे बघा, रिकामी आहे. यात बहुतेक ना माझ्या मुलांनी, हे बहुतेक माझ्या मुलांनी दिले. आणि त्यांचं गिफ्ट त्या दिवशी नाही आलं, दुसऱ्या दिवशी आलं. दुसऱ्या दिवशी परत मला ड्रेस घालायला सांगितलं, परत ओळखायला सांगितलं काय आहे ओळख बघू. मग 16 तारखेला त्यांनी मला गिफ्ट दिलंय. ही ती बॅग दिसते त्यांची. तर ते गिफ्ट आता मी अजून ओपन नाही केलंय. म्हणलं ट्रिपहून आल्यानंतर करूया. तर आम्ही डिझनीला गेलो होतो ना लगेच. आता हे बघूया आपण. यात 2 आहेत, 2 गिफ्ट आहेत यात. पण काय यात बघूया आपण. ओ वाव, राधा कृष्णाची मूर्ती मिळाली आहे. आणि ही 100% प्युअर चांदीची आहे. ओके, आता दाखवते तुम्हाला मी काढून. हे बघा, छान. माझ्याकडे राधाकृष्णाचं एकही नाहीये, फोटो पण नाहीये, मूर्ती पण नाहीये. बाळ श्रीकृष्ण आहे माझ्या मंदिरात. माझी खूप इच्छा होती, म्हटलं मी जर इंडियात गेली ना परत, मी पोस्टर घेऊन येणार होते. तर या ठिकाणी राधाकृष्णाचा फोटो मिळालाय मला चांदीचा. जय जय राधेश्याम, राधेश्याम राधेश्याम. वाव, सुंदर. जय श्रीकृष्ण. तर त्याला हे पाठीमागे आहे
ठेवण्यासाठी अटकवण्याची सोय पण आहे इथे. भिंतीवर पण तुम्ही अटकवू शकता आणि असं तुम्हाला ठेवायचं असेल कुठे देवाराची तिथे वगैरे तर तुम्ही ठेवू शकता. हे बघा हे असं. चला आता नेक्स्ट. अरे बापरे, गाठ मारलेली आहे. हे बघूया आपण आता यात काय आहे. हे बघा कापडाची आहे. याला काय म्हणतात त्याला, हे जे पकडायचं बंद आहे ना ते कापडाचं आहे. हे बघा त्यामुळे गाठ मारता येते. त्यांनी गाठ मारून दिलेली आहे. हे बघा गेस ब्रँड तुम्हाला माहिती असेल. मायकल कोरची, अजून केल्विन क्लाइनची, अजून ही गेसची आहे. अजून बरेच ब्रँड आहेत. हे बघा छान आहे. या ठिकाणी हे लेबल आहे. या ठिकाणी प्राइस असेल मग त्यांनी तेवढा भाग कट केलेला आहे याचा. आणि मी पण तसंच करते. गिफ्ट देताना प्राइस दाखवायची नसते, मग ती कमी असू दे किंवा जास्त असू दे, हो की नाही. छान आहे. ते खूप महाग येतं गेसचे. काढले ना हुक्स तर हा बेल्ट मोकळा होतो आणि मग तुम्ही असं पण वापरू शकता याला. आणि तुम्हाला जर कंटाळा आला तर तुम्ही बेल्ट घालू शकता. मग ही इथे ठेवूया, पेपर पण ठेवू इथे. आणि अच्छा ओहो आपण एक राहीलच. ह्या बॅगमध्ये 2 आले होते की नाही. हे एक बॉक्स निघालं होतं आणि हे एक, तर हे राहीलच आपलं. 2 होते या बॅगमध्ये. हे ओपन करायचंच राहिलं. चला आपण हे ओपन करून बघूया. हे बघा व्हिसा गिफ्ट कार्ड आहे याच्यावरती $25चं. आणि हा बॉक्स आहे. याच्यात काय आहे बघूया का आपण. लॉक हे ओपन करायला पाहिजे पण आपण. हे ना इथे लॉक आहे. तुम्हाला जवळून दाखवू का. हे इथे लॉक आहे. ते असं निघणार नाही, ते कट करायला पाहिजे. हे असं आहे पण त्याच्यावरती ओके नमकीन, स्वीट नमकीन. हे बघा मला कळालं आता याच्यात काय स्वीट आहे. वाव मिठाई, काजू कतली. काजू कतली येतात. हे बघा दिसली. माझी खूप आवडती आहे काजू कतली. हे बघा वाव हलवा दिसतोय कसला तरी. किती सुंदर फ्लावर्स बनवलेत. सुंदर. मी तुम्हाला शेवटी दाखवते. आणि काजू कतलीचं काय मैदा वगैरे घालतात. हल्ली मार्केटमध्ये प्युअर खूप कमी लोक विकतात. आणि काजू काही इतके स्वस्त नाहीये. इतकं स्वस्त विकतात ते काजू कतली. तर आपण हे इथे AC चालू असतो त्यामुळे काही होत नाही बाहेर ठेवलं तरी. चला तर आपल्याला माहिती नाही ते काढायला पाहिजे होतं. नीलने जर बघितलं असतं ना तर त्याने संपवून टाकलं असतं. इंडिया, USA, कॅनडा, UAE इतक्या देशांमध्ये आहे हा ब्रँड. ओके काय नाव आहे, ग्वालिया. तर याच्याबरोबर त्यांनी हे सुद्धा दिलंय. ओके आपलं ते राहिलं होतं ओपन करायचं म्हणून आपण ते ओपन केलं. तर ही पर्स आपली ओपन झाली त्याच्या आधीच. आवडली का तुम्हाला ही पर्स, कशी वाटली नक्की सांगा. थांबा आता हे झाड दाखवते. हे बघा हे घेऊन आले ना मैत्रिणीची फॅमिली मैत्रीण हातात. तिला म्हटलं अगं मी तुला सांगितलं होतं गिफ्ट नाही आणायचं, पण हे गिफ्ट नाही रिअल ऑर्चिड आहे.
व्हाईट कलरचे. हे रिअल प्लांट आहे ओके ऑर्चिडचं. छान आहे ना. तर हे दिलंय. हे बघा. आणि आता ओके इथे आहे अजून. हो. हे बघा. हे $30चं गिफ्ट कार्ड. हे काय चीज फॅक्टरीचं गिफ्ट कार्ड आहे. चीज फॅक्टरीचा चीज केक खूप सुंदर असतो. माझ्या मोठ्या मुलाला दिला. एका माझी आफ्रिकन मैत्रीण घेऊन आलेली. एवढा मोठा. म्हणे हे काय? बरेच वर्ष झाली. अरे म्हटलं चीज केक आहे. त्याने त्यावेळेस पहिल्यांदाच खाल्ला. तो म्हणे इतका. आणि मी तो वाटून टाकला मग. चीज केक खूप भारी होता तो. $100 पेक्षा जास्त होते त्याची किंमत. खूपच मोठा होता तिने आणलेला. इथे दाखवले चीज फॅक्टरी म्हणतो ना, चीज केकचं इथे चित्र आहे. दिसलं का? तर हे आहे गिफ्ट कार्ड. ओके आपण आता हे इथे ठेवूया. आणि आपण आता चीज केक खाऊ. खायचा का नाही? कारण बहुतेक जण सगळेच इथे अंडी घालतात. एगलेस केक नाही मिळत. पण चीज फॅक्टरीमध्ये म्हणजे ते चीज फॅक्टरी रेस्टॉरंट आहे. तुम्ही तिथे जेवण करायला जाऊ शकता. हे पण काय आता बघूया याच्यात. जस्ट फॉर यू व्हिसा कार्ड. हे जे व्हिसा कार्ड असतं ना ते तुम्ही कुठेही वापरू शकता. म्हणजे ऑनलाईन सुद्धा शॉपिंग करू शकता तुम्ही. अमेझॉनवरती चालतं किंवा एअरपोर्टवरती गेलात तुम्ही, एअरपोर्टवरती सुद्धा हे व्हिसा कार्ड चालतं. तुम्ही जिथे काही बाय केलं एअरपोर्टवरती तर तिथे चालतं. कोणत्याही स्टेटमध्ये, कोणत्याही सिटीमध्ये सगळीकडे चालतं हे. तर हे व्हिसा कार्ड आहे. ह्याच्यावर $100 आहेत लिहिलेले. आता याच्यावरती असं लिहिलंय $25 ते 500. तर मग आपल्याला किती टाकायचे तेवढे आपण त्यांना सांगायचे. मग आता तुम्हाला $50 टाकायचे तर $50 ते टाकून देतात ह्या कार्डमध्ये. आता इथे कसं यांनी $30 टाकलेत. $30 याच्यात फिल केलेले आहेत. ठीक आहे. आता मग हे जे आहे ना, हे जे कार्ड आहे हे $100चं आहे. ठीक आहे. कार्ड वरतीच ऑलरेडी आहे $100. तिला आता पकडून मारायला पाहिजे. मारायला पाहिजे का हक देऊन थँक्यू म्हणायला पाहिजे सांगा बघू. आणि हे कार्ड तर हे आहे $100चं गिफ्ट कार्ड. ठीक आहे. आपण आता हे इथे ठेवूया. अजून यात निघाले एक. वाव बघा छान आहे. ग्रीटिंग कार्ड. लव्हिंग युअर लाईफ. किती लिहिलंय तिने. वाव. हे बघा. आणि स्वतःच्या हाताने लिहिलंय. मला हे खूप आवडतं. म्हणून मी मुलांना म्हणते अरे तुम्ही विकत आणतात ग्रीटिंग. दोघांना ड्रॉइंग होतं. मोठ्या मुलाने 10वी मध्ये ड्रॉइंग घेतलेलं हायस्कूलला. आणि जो लहान आहे नील त्याला मी ड्रॉइंगचा क्लास लावलेला 2 वर्षासाठी. आणि
मागे लागून लागून, अरे बर्थडे पप्पाचा, करा, ग्रीटिंग बनवा. माझ्या माझ्या बर्थडेला दिलंच नाही त्यांनी. त्यांना म्हटलं अजून 11:30 वाजलेत. ओके, 11:30 वाजले होते. कसलं 11:30 वाजलेत म्हटलं. माझं अजून जेवण झालेलं नाही. सगळी पार्टीला आलेली लोकं गेली. त्यानंतर मला 11:45 वाजता मी 11:50ला मी जेवायला बसले. त्यांना म्हटलं 12च्या आत दोघांनी मला ग्रीटिंग बनवून आणायचं आहे. ग्रीटिंग नाही बनवलं तरी चालेल, 2 लाईन लिहा. तुम्हाला जे वाटतं माझ्याबद्दल ते लिहा. खरं-खरं. काय विशेष देऊ वाटतात ते पण लिहा. तर त्यांनी बनवून आणलं. मी जेवणच करत होते. हं. म्हटलं, "अरे हे असं असं देतात का? मी जेवते." आणि मग तिथे ठेवलं. ते फीलिंग्स असतात. आता ते बाहेर जे विकत मिळतं, कोणीतरी ते लिहिलेलं असतं. हो की नाही? त्यात काही म्हणजे फीलिंग्स नसतात. आणि यात हे बघा, तिने तिचा वेळ दिलाय. ती पण जॉब करते. म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनिअर ती. किती सुंदर लिहिलंय. हॅपी बर्थडे. छान आहे ना? आणि हो, आणि हे गिफ्ट कार्ड पण दिले तिने $25चं. ओके. आता एवढे गिफ्ट कार्ड मिळाले. अजून एक. हे पण गिफ्ट कार्ड आहे. तर हे Amazonचं गिफ्ट कार्ड आहे. छान आहे ना हे पाऊच? हे बघा. तर तुम्ही Amazonचं गिफ्ट कार्ड असल्यावर फक्त Amazonवरतीच बाय करू शकता. ओके. तर आता हे गिफ्ट कार्ड. हे बघा. तर यात सगळे घालून ठेवलेले नीलने. बहुतेक. तर नीलने, अगस्तीने वगैरे घातले असतील यात सगळे गिफ्ट कार्ड. आणि चला आता हे राहिलंय. साडी. सँडल सिल्क याच्यावरती लिहिलेलं आहे, सँडल सिल्क साडी. याला ना हे बांधलेलं आहे. बघूया, काढूया का? हे बघा, धुपछाव म्हणतात ना, फिरता कलर आहे याचा. राणी कलर आहे आणि जांभूळ असतं ना तसा कलर वाटतो मला, जांभळाचे तसा. आणि इथे हा पर्पल का, पर्पल वाटतोय का हा? बॉर्डर थोडी निळी, निळा असं बघितलं की निळा वाटतोय, असं बघितलं की पिंक वाटतंय. ओपन करून दाखवू का? हे बघा, असा हा याचा पदर आहे. निसटलेलं वाटतं, सिल्कची आहे ना. तर ते हे बघा, याच्या आतमध्ये हा पेपर असतो. हा पेपर पण याच्यात. ओके, आतमध्ये ही अशी आहे. मला माहिती नाही हो आता. पूर्ण जर हे केली ना मी, तर मला घडी घालता येणार नाही. घडी नाही घालता येणार. हे बघा, अशी आहे. अरे आपण हा पेपर इथे घालूया. हा बहुतेक ओके. पूर्ण साडीला ही अशी डिझाईन आहे. आणि हा बहुतेक ब्लाउज पीस आहे. हे बघा, हा ब्लाउज पीस. आता कसं करायचं? आता घडी गेली, आता आपली घडी गेली.
आपण आता असंच ठेवून टाकूया. नंतर घडी करूया. आवडली का तुम्हाला? हे बघा, मी म्हटलं ना, सुटली ती घडी. आवडली का तुम्हाला? म्हणजे तिला मी पातेले पण मला हवी होती मोठी मोठी. ती पण मी मागवली होती मुलाकडून आदल्या दिवशी. तर ती 16 तारखेला परत करायला मुलं गेलीत. तेव्हा तिने त्यांच्याकडे ही साडी पाठवून दिली. तर ती मला म्हणाली, "तू बघितली का?" म्हटलं, "नाही." तर नीलला म्हटलं, "अरे, त्या आंटीने बॅग दिली." तर तो म्हणे, "बहुतेक गाडीत आहे." मग गाडीमध्ये होती आणि जेव्हा मी तिची भांडी दिलीत मोठी, तर तिला मी कुरडई आणि नागलीचे पापड आणि आईच्या हातचं लोणचं, अजून उडदाचे पापड, हे सगळं मी तिला पाठवलं होतं. तसे पण आपण काही वस्तू आणली, ती रिकामी आपण देतच नसतो, हो की नाही? तर मी ते सगळं तिला दिलं. डब्यांमध्ये, वेगवेगळ्या डब्यांमध्ये 4 प्रकारची लोणचं दिली आणि 2 प्रकारचे पापड आणि कुरडई. तिला मी सांगितलं, "अगं, कशासाठी तू पाठवली?" आणि म्हटलं, "मी बघेल मग. मला आता," म्हटलं, "बघायला हे नाही वेळ, तर बघेल मी." तर मग तसेच राहिले ते बॅगमध्ये. छान आहे कलर, हो ना? सुंदर आहे. आणि मी जेव्हा भारतातून आली ना, तेव्हा तिला भेटायला गेली होती मी. तेव्हा मी किती 1-2 वर्षानंतर मी तिला भेटायला गेलेली. तर घरी गेली तेव्हा पण तिने मला सिल्कची साडी दिली. त्याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे. शॉर्ट व्हिडिओ असेल किंवा मोठा व्हिडिओ असेल, तो नक्की बघा. ती पण साडी छान आहे. आवडली का तुम्हाला ही साडी? छान आहे. असं लाईट वेटच्या छान वाटतात नेसायला आणि त्या पटकन नेसल्या जातात. जर जाडसर असल्या ना काठपदराच्या, त्याच्या मिऱ्या वगैरे पण होत नाहीत पटकन आणि सांभाळायला पण हे होतं आपल्याला. मस्त आहे. आता काय राहिलं? अजून काय राहिलं? हे बघा. हे पण फ्लॉवर पॉट. हा बुके मिळालाय मोठा. हे बघा, आता आम्ही डिझनीला गेलो. त्याच्याबरोबर एक पॅकेट येत असतं. ते पाण्यात घातलं की ते अगदी ताजे राहतात. तर मी जेव्हा ट्रिपहून आली ना, त्यानंतर मी त्याला विचारलं. म्हणे, "मला नाही माहिती, मी काही केलं नाही." मग मी सांगितलं. त्यानंतर ते पाण्यात घातलेले. पण तरी पण थोडेसेही वाळलेत. गुलाबाचं एक फूल, पण बाकीचे आहेत सगळे छान. तर हा असं आहे बुके. तुम्हाला काढून दाखवू का? हे बघा, हा बुके आलेला आहे. हा माझा बर्थडेचा बुके. छान आहे. मोठा आहे, भरपूर मोठा आहे. त्याच्यात वेगवेगळे आहेत. आता हे पानं आहेत. कसले आहेत माहिती नाही मला. आणि फुलं आहेत. हे तर असं आवाज याचा पेपर सारखं येतोय बघा. पण ही रिअल आहेत. हे पण रिअल आहेत. हे पण रिअल आहे. चला, आपण परत घालून टाकू याच्यात. आवडला का तुम्हाला? मला फुलं खूप आवडतात. खाली करते म्हणजे सर का असं. हे बघा. आणि आता हे बलून. अच्छा, ती बॅग पण इथेच त्याच्याबरोबर. हे बघा. हे डेकोरेशनचं सामान आहे बड्डेचं. तर जेव्हा मैत्रीण आली ना मला मदतीला, तर ती 1:30 वाजता आली दुपारी. आम्ही 2 वाजता जेवण बनवायला घेतलं.
तर 70 एक लोकांचं आम्ही जेवण बनवलं आणि खूप पदार्थ तुम्ही बघितलेच असतील आधीच्या व्हिडिओमध्ये. आणि गुलाबजाम आदल्या दिवशी बनवले होते. तर ते जेव्हा आले ते म्हणे, "काय काहीच डेकोरेशन वगैरे केलं नाही." ती आल्यानंतर तर फक्त म्हणजे ती आल्यानंतरच म्हणजे बॅनर वगैरे पण लावून नव्हतं झालं. मुलांनी तो बॉक्स आणला. हॅपी बर्थडेचं बॅनर त्यांना मी लावायला सांगितलं. त्यांनी ते लावलं. तिला म्हटलं, "बस आहे." आणि त्याने विकत 2 बलून आणले होते. ते त्याला बेस लागतो हेवीचा. नाहीतर ते हवेत उडून जातात. कारण ते गॅसचे असतात. गॅसचे जे बलून असतात रेडीमेड आणि मग एक फ्लॉवर पॉट होतो. त्याला ते अडकवलं. त्यांना दुसरं सापडलं नाही. एक बलून मग तिकडे भिंतीला चिकटून. ती म्हणे, "तू मला सांगितलं का नाही आदल्या दिवशी? मी मी घेऊन आले असते बरोबर डेकोरेशनचं सामान." कितीतरी वेळेस बोलली ती. कितीतरी वेळेस बोलली. म्हटलं, "ठीक है, तुम्हें लगता है ना कि डेकोरेशन करना है, तो मुझे भी बहुत पसंद है, लेकिन अभी कब करेंगे? अभी तो खाना बनाना है." तर म्हटलं ती म्हणे, "माझ्याकडे डेकोरेशनचं सामान आहे." म्हटलं, "ठीक आहे." मग ती रेडी होण्यासाठी परत घरी गेली. 25 मिनिटं लागतात माझ्या घरापासून. तिला म्हटलं आधीच तिला सांगितलं होतं आदल्या दिवशी, की "तू घेऊनच ये कपडे आणि इथेच तू रेडी हो, परत जाऊ नको." पण ती ती चर्चला गेली होती आणि मग आली तिकडूनच चर्चमधून 1:30 वाजता. आणि जेव्हा ती घरी गेली ना परत तयार होण्यासाठी, तेव्हा ती हे घेऊन आली आणि याच्याबद्दल मला काहीच कल्पना नाही. हे मी कधी बघितलं, तिचे भांडे पण मुलं रात्री 16 तारखेला परत द्यायला गेले. तेव्हा पण नाही. आणि मला ते हलवायच्या होत्या ह्या बॅगा आणि ही ओपन होती अशी आणि हे काय चमकतंय म्हणून बघितलं. तर अरे अच्छा! आणि मग म्हटलं हे असं? खाली म्हटलं अच्छा! म्हटलं हिने हे डेकोरेशनचं सामान आणलेलं इथे. आणि मग ती तिला फोन केला. "अगं," म्हटलं, "तू मला सांगितलं तरी असतं. मी त्यांच्याबरोबर परत दिलं असतं." आणि म्हटलं, "तू डेकोरेशन का नाही केलं मग सामान जर आणलं होतं तर?" ती म्हणे, "मैं आई तब पूरा लोग आ चुके थे." "मैं आई तब सब लोग आ चुके थे." म्हणे, "मैं कैसे करूँ और तू अंदर थी." मी तर 6:30ला सुद्धा मी रेडी नव्हती. 6:30ला एक फॅमिली आली आणि तिला मी वेलकम म्हणाले आणि मी म्हटलं, "मी तयार होऊन येते." आणि गेली तर सगळे पटापट, पटापट लोकं आले. आणि मी आली तर सगळं घर भरलेलं होतं. जेव्हा मी रेडी होऊन आले बेडरूममधून, पूर्ण घर भरलेलं होतं. तर आता हे आहे. तर तिला म्हटलं, "अगं, मी दिलं असतं मग त्यांच्यासोबत." ती म्हणे, "आता राहू दे, नंतर कधीतरी घेऊन जाईल." हे बघा. ते काय मी काही बघितलं नाही ओपन करून. तर आहे, सामान आहे ते काय-काय. मला काही माहिती नाही पण ते काय आहे. ठेवून टाकूया आपण. कसे वाटले तुम्हाला हे माझे सगळे गिफ्ट? आवडलेत का? हं? आवडलीत का सगळ्यांना? सगळ्यात जास्त कोणतं गिफ्ट आवडलं तुम्हाला तेही सांगा. मला तर सगळीच आवडली आहेत. एवढी प्रेमाने त्यांनी दिली आहेत. ज्यांनी पण ही गिफ्ट दिली एवढी प्रेमाने, त्यांना सगळ्यांना खूप खूप थँक यू. आणि एका मैत्रिणीने मला फोनवरती सांगितलं, "अगं, आम्ही ई-कार्ड पाठवलंय." म्हटलं, "ई-कार्ड?" म्हणे, "आम्ही तिघी मिळून घेतलंय आणि तुला आलं असेल बघ मेसेजवरती." तर म्हटलं, "अगं, कशासाठी? मला नकोय." "नाही, ते बघ नाही तर निघून जाईल," असं ती. आणि मी डिझनीला निघाले होते. मग मी काही बघितलं नाही. आत्ता परत बोलणं झालं. तर दुसऱ्या मैत्रिणीशी ती म्हणे, की "मिला क्या आपको?" आता किती मला ट्रिपहून येऊन सुद्धा आता बघा, मी शनिवारी आले.
ट्रिपमधून. त्याच्यानंतर आता काल परत त्याने विचारलं, "बघितलं का?" म्हटलं, "नाही बघितलं." आणि म्हटलं, "परत कसं पाठवायचं ते पण मला सांग." मी जर म्हणे, "नहीं परत नहीं पाठवू शकत" म्हणे. "आप रखो" म्हणे. आप रिटर्न नहीं कर सकती" म्हणे वो. "हाँ, मैं परत नहीं भेज सकती. आप रखो" म्हणे वो. अ, "आप कुछ ले लो." कसे वाटले तुम्हाला हे सगळे गिफ्ट? आणि हा ब्लॉग आहे, त्यामुळे मी बोलली. कारण नुसतं दाखवायचं, त्याला काही अर्थ नाही ना. ब्लॉग म्हणजे मग त्याच्यामध्ये सगळंच आलं, की नाही? गप्पा, गोष्टी, गप्पा, गोष्टी. चला, आता म्हणजे झालं. आता नील आला की शाळेतनं त्याला सांगायला होईल मला, की "हो, गिफ्ट मी ओपन केले, हे बघा." आणि सगळे मग गेले की नाही जेवण करून वगैरे रात्री बर्थडे पार्टीला जे आले होते ते. नंतर मी घरच्यांना विचारलं, "माझं गिफ्ट कुठे?" मी कधीच आजपर्यंत म्हणत नाही, धीरेला पण नाही. पण आता ह्यावेळेस कारण मग ती आपल्या मुलांना पण सवय लागते की नाही. म्हणजे त्यांना मी लावलेलीच आहे सवय. ते देतातच. कुठे गेले की मी त्यांना गिफ्ट कार्ड देतेच. त्यांच्या मित्रांच्या बर्थडेला गेले किंवा काही असेल किंवा ग्रॅज्युएशन पार्टी असेल मित्राची वगैरे, तर तेव्हा आपण देतोच गिफ्ट कार्ड. पण मग घरच्यांना गिफ्ट दिलं पाहिजे. बाहेरच्यांना पण गिफ्ट दिलं पाहिजे. म्हणजे आपण मुलांना सवय लावली की त्यांना ते संस्कार पडतात आणि मग ते मोठे होऊन पण पुढे पण देत राहतात लोकांना. हो की नाही? आणि देण्यातच असतं सगळं. देण्यातच घेणं असतं म्हणतात ना. देत राहावं नेहमी. नेहमी देत राहावं. म्हणून देवी-देवतांचे हात असे दाखवलेले असतात. हो की नाही? ते नेहमी देत असतात आपल्याला. आशीर्वाद देतात, सगळं काही देतात, देतात. आणि मग मी विचारलं, म्हटलं, "नाही, आता मी स्पिरिच्युअलचं खूपच करते ना, तर मग आणि बर्थडेचं पण मी त्या आदल्या दिवशी मला असंच दिसलं आणि व्हिडिओ मी बघितला, की ज्याचा बर्थडे त्याने काय-काय केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी दुसऱ्यांनी काय-काय केलं पाहिजे." मग म्हटलं यांना सांगावं, "अरे, गिफ्ट कुठे?" धीरजने पण नाही दिलं, मुलांनी पण नाही दिलं आणि मग मला म्हटलं ग्रीटिंग कार्ड तरी द्या तुम्ही आणि हाताने लिहून द्या काहीतरी. मग त्यांनी ते दिलं आणि मग धीरजने पण मला एक पाकीट दिलं. त्याच्यात कास्कोचं असं काहीतरी होतं. मला काही कळालंच नाही ते. मी आता विचारलं आज 15 दिवसानंतर. काल विचारलं मी. म्हटलं, "अरे, तू ते गिफ्ट दिलं त्याच्यात कास्कोचं होतं काहीतरी." "हो," म्हणे. "मी तुला ना घड्याळ देणार होतो, पण घड्याळ काही अवेलेबल नव्हतं म्हणे तिथे." तर मग आणि मुलांनी दुसऱ्या दिवशी दिलं. त्यांचं आलेलंच नव्हतं गिफ्ट. सरप्राईज द्यायचं होतं ना त्यांना. त्यांचं दुसऱ्या दिवशी आलं मग ते पॅक. आणि मग त्यांनी दुसऱ्या दिवशी परत माझा बर्थडे सेलिब्रेट केला गिफ्ट देऊन. अगदी छोटं होतं ना तेव्हापासून मी बनवून घ्यायची. नील पण छोटा होता ना, चला आता दादाचा बर्थडे, पप्पाचा बर्थडे, चला आपण दोघं मिळून ग्रीटिंग कार्ड बनवूया. अन आणि आपण म्हणजे मुलं लहान असतात ना, ॲक्चुअली मुलं 5 वर्षाच्या आत असतील ना, तेव्हाच तुम्हाला जे पण त्याला संस्कार द्यायचे, जे पण तुम्हाला त्याला बनवायचंय, तेव्हाच तुम्ही बनवू शकता. म्हणजे जेव्हा आता मातीचा गोळा घेतला, हो की नाही? त्याला आपण जसा शेप देत जातो, तसा तो शेप बनत जातो. तसंच ते असतं लहान मुलांचं. जेव्हा ते मोठे झाले, की मग त्यांच्यामध्ये त्यांचे ॲटिट्यूड, त्यांचं हे गुण, एन्व्हायर्नमेंटचे, मित्रांबरोबर सगळेच म्हणजे वाढत जातात. लहानपणीच तुम्ही जर त्यांना संस्कार दिले छान, तर ते तसे वागत जातात. तर सगळं हे बघा, गणपती बाप्पा दिसतात का तुम्हाला? आणि खरं ऐश्वर्य म्हणजे काय? आपली मुलं गुणी निघणं, गुणी, चांगली निघणं हेच खरं आपलं ऐश्वर्य आहे. पैसा हा आपोआप येत असतो. तो कमवावा लागत नाही. पण
मुलं ही आपली कमवावी लागतात आपल्याला. आता कमवावी लागतात म्हणजे काय? त्याच्यामध्ये आपल्याला परिश्रम करावे लागतात त्यांना घडवण्यासाठी. हो की नाही? त्यांनी पुढे जाऊन त्यांना काही त्रास होऊ नये. त्यांचं समाजात चांगलं नाव व्हावं. चांगलं उभं राहता यावं. काही वाईट त्यांनी करू नये. म्हणजे लहानपणापासूनच त्यांना छान-छान आपल्याला घडवत जावं लागतं. म्हणजे ते घडवावं लागतं. प्रयत्न करावे लागतात त्यात खूप. आपली पूर्ण झीज होते त्यात त्यांच्या संगोपनात. पाळणा, पाळणा करायचा असतो मुलांचा. ते म्हणतात ना, मूल जेव्हा जन्माला येतो, पहिले संस्कार आई-वडिलांकडनं मिळतात. बरोबर? आणि नंतर ते मोठे होत जातात. मग ते जे त्यांचा संघ आहे कसा त्यांचा मित्रांचा, त्याचा सुद्धा त्यांच्यावर परिणाम होतो. तसे ते बनत जातात. एन्व्हायर्नमेंटचा परिणाम होतो. म्हणजे वातावरणात आता तुम्ही दुसऱ्या स्टेटमध्ये गेला, काही दिवस फिरायला, त्याचा सुद्धा परिणाम होतो. ते त्याचे कर्म घेऊन आलेलंच असतं बाळ आधीचं. पण त्याच्यात काय कमी आहे? एखादं बाळ रडत असलं, त्याच्यावरती म्हणजे रडकं जन्माला आलं, त्याच्यावरती आपल्याला अजून जास्त मेहनत घ्यावी लागते. एखादं व्हेजिटेबल खात नाही, त्याच्यावरती मेहनत घ्यावी लागते. एखाद्याला काय आवडतं, एखाद्याला काय नाही आवडत. सगळं हे बघावं लागतं. आणि त्याला समजून "अरे बाळा, हे चांगलं आहे आपल्या तब्येतीसाठी, हे चांगलं नाही आहे." असं सांगून तयार करावं लागतं. म्हणून म्हणतात, मुलं कमवावी लागतात. मुलं काय कमवावी लागतात. मुलं चांगली निघणं आणि मुलं गुणी निघणं, गुणवंत, तेच आपलं खरं ऐश्वर्य आहे. गुणी म्हणजे काय? सद्गुणी. आपली मुलं सद्गुणी निघणं, तेच खरं ऐश्वर्य आहे. हो की नाही? चला, आजपुरता एवढं पुरे. तर ज्यांची मुलं लहान आहेत अजून, त्यांनी आत्ताच त्यांची काळजी घ्यावी. म्हणजे काय, आपण लक्ष दिलं नाही, पुढे मग "अरे च्या, हे माझं हा माझा मुलगा असाच, ही माझी मुलगी अशीच." काय ना, मग त्यांचा काही दोष नसतो. कारण आपणच त्यांना घडवण्यात चूक केलेली असते. म्हणून ते पुढे जाऊन बिघडतात. आणि 100% असं पण नाही होत. आई-वडील घडवतात, पण बाहेर जाऊन ते संगत कशी मिळते, त्याच्यात पण ते बिघडू शकतात. मी असं नाही म्हणू शकत, की आपण जर संस्कार दिले नाही, तर ते बिघडतील. पण देऊन सुद्धा अशी पण उदाहरणं आहेत, की आपण चांगले संस्कार दिले, पण ते नंतर बिघडतात. ते पण असू शकतं. ओके. पण ते किती बिघडणार? पूर्णपणे तर नाही ना. जे आपण संस्कार दिले ते तर त्यांच्या याच्यात राहतातच की नाही चांगले. चांगलं काय, वाईट काय हे त्यांना तेवढं तरी कळतं की नाही? चला, कसं वाटलं तुम्हाला हे सगळे गिफ्ट? आवडले का? आणि आपण सगळ्यांना थँक यू म्हणूया. सगळ्यांचे धन्यवाद मानूया. मी आता सगळ्यांना थँक यू म्हणते. सगळ्यांनी ज्यांनी पण मला हे दिलंय गिफ्ट, एवढं प्रेम दिलंय, त्याच्याबद्दल खूप 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 धन्यवाद. आणि आपण आता हा व्हिडिओ इथेच संपवूया. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या कंट्रीमधून, कोणत्या सिटीमधून पाहत आहात, ते मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ हा तुमच्या फॅमिलीसोबत, मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा. त्यांना पण छान-छान असे व्हिडिओ बघायला मिळू दे. आणि माझ्या चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओ येत असतात. आम्ही वेगवेगळ्या देशामध्ये फिरायला जातो. ट्रॅव्हल तर आम्हाला खूप आवडतं. ट्रॅव्हल तर म्हणजे आमच्या ह्याच्यातच लिहिलेलंच आहे. ट्रॅव्हल आम्ही खूप करतो आणि चौघांना खूप आवडतं फिरायला. आता आम्ही डिझनीला गेलो तेव्हा पण खूप एन्जॉय केला आम्ही. आणि अजून एक गुड न्यूज मिळणारच आहे. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.